त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद ह्याच्यात काम करणारे खूप चांगली मुलं आहेत. होती, कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 27च्याच उचलायचे का दुसऱ्यांच्या आत्तापर्यंत? तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही कसं, आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा, करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. उद्धव ठाकरेंचे 5 खासदार बैठकीला नव्हते 9 पैकी. कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही, आणि हजर असलेले जाणार असं पण नाही. म्हणजे मला खूप अनुभव आहे. माझे पक्षातले लोक जाणार असताना मी समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी, असं म्हणून दुसऱ्या वेळेत दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? तुम्ही पाहता की मोठे मोठे पक्ष फोडले जात आहेत. परत बोलते, मला काही पाहायचं नाहीये. मला असं म्हणणं आहे की तुम्ही एवढे शक्तिशाली 12 वर्ष सत्तेत आहात ना, तुम्ही तुमचे कार्यकर्ते, आमदार, खासदार तुम्ही निर्माण करा, तेवढी तर दाखवा. भारताची वाट लावली आहे, भारताच्या इकॉनॉमीची वाट लावली आहे, महागाईची वाट लावली आहे. निदान तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांना तरी मोठं करा. एअरपोर्टचा उल्लेख केला, चिपी विमानतळाचा, पण मुंबई एअरपोर्ट आहे, नवी मुंबई एअरपोर्ट आहे, तिसरं एअरपोर्ट देखील मुंबईच्या आजूबाजूला बंद. पुरंदर मी बोलली, आता तुम्ही ऐकलं नाही, बोलली ना. हे परत हा मोठा स्कॅम आहे. आपल्या टॅक्सवरच्या पैशातनं एक एअरपोर्ट बांधायचं म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये खर्च होतो, आणि तो बांधला की तो किती चालतोय, किती चालायला हवाय, किती एअरपोर्ट बंद झालेत. आत्ताच तुम्ही यायच्या आधी मला माहिती नव्हतं तुमचे चॅनल्स आहेत म्हणून, मी आत्ताच विचारायला सांगितलं की 2012ला मोदी सरकार आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट बांधली. मला तर कोणती सांगितलं, UP बिहारची पण 7 एअरपोर्टपैकी 5 बंद आहेत. अरे 5 बंद आहेत म्हणजे 50,000 कोटी आपले पैसे आहेत. हे त्यांनी नाही कमावले, तुमच्या माझ्या टॅक्समधनं पैसे गेलेले आहेत हे. आणि मग असं करतात, आणि मग इथे पेट्रोल वाढव, कांदा वाढव, बटाटा वाढव, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे गरिबांना पैसे मिळत नाहीत आणि ह्यांचे तुंबड्या भरतायत.